कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वैजू, तुझ्याकडे जरा दुर्लक्ष व्हायला लागलंय का आमचं? मी देत जाईन लक्ष, तू चारा का आणि इकडे तिकडे जास्त पळू नको, मास लागतो, पडायला होतं। येते मी। पारू, थँक्यू। आदित्य सर, तुम्ही कशापायी थँक्यू म्हणताय? उलट मीच तुम्हाला म्हणायला पाहिजे। नाही पारू, आईचा उपवास आहे म्हणून तू सुद्धा उपवास करतेस। तू आईसाठी एवढं सगळं करतेस हे बघून खरंच खूप बरं वाटतं ग, त्यामुळे थँक्यू। आदित्य सर, देवी आई आहेत त्या माझी श्रद्धा आहे त्यांच्यावर। बरं, मला जावं लागल, ते गणीला जेवण द्यायचं आहे। ओके, पण तो शाळेत नाही गेला का? नाही ना, सकाळीच पडला तो, पायाला लागलंय त्याच्या। हो, चल मी पण येतो बघायला। गणी! आदित्य सर बहुतेक इकडेच येत आहेत। ए गणी, मी तुला भेटायला आलो आणि कुठे पळतोस? गणी, इकडे बघ, काय लपवतोय? शेळी? वैजू, किती गोड आहे पारू, खूप क्यूट आहे। हा? अच्छा, गोड आहे, खूप छान आहे। तायडे, आदित्य सर बी आपल्यासारखेच आहेत। ते काय नाव वगैरे ठेवलंय की नाही सर? अहो, मग असे सांगितलं ना, वैजू। हो, वैजू। पण इतके दिवस कुठे होती? मी दिसलीच नाही। आदित्य सर, अहो आम्ही गावावरून आलो ना, तेव्हा हिला आमच्या सोबत आणलं होतं, पण ना आता आम्ही हिला लपवून ठेवलंय। का? लपून का ठेवलंय? त्याचं काय झालं, ही तर चालणार नाही असं समजलं। एकदा तर ना दामिनी मॅडमने हिला इथं बघितलं आणि मग बाहेर रस्त्यावर सोडून दिलं होतं, आणि मग प्रीतम सरांना ते सापडले ना, त्यांनी हिला परत आणलं, आणि दामिनी मॅडमना कळू नये ना म्हणून आम्ही हिला लपवून ठेवलंय। पण दामिनी काकूनी रस्त्यावर का सोडलं हिला? त्या म्हणले की देवी आईना नाही चालणार। आईला चालणार नव्हतं तर मग कशाला ठेवलं इथे? चांगलं सापडलोय आज, वैजूचं रिटर्न तिकीट निघतंय बहुतेक। पारू, काय विचारतोय मी? आईला जर चालणार नव्हती तर मग हिला इथे का ठेवलं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।